आपले नितीन दादा त्याचबरोबर काशीनाथ पाटील त्यानंतर सगळे आजी माजी नगरसेवक महापौर आजी माजी महापौर आपले महापौरांना एकत्र सगळे नगरसेवक नगरसेविका खास करून जयेश पाटील अर्चना गुळे आणि त्यांच्याबरोबर प्रवेश केलेले सगळ्यांची नावं काय राकेश भावेश मयूर निलेश ऋषिकेश आशिष केतन वैभव देवेंद्र प्रवीण निलेश प्रतीक मोहित दीपक केदार त्यांचे सर्व अन्य समोर उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते बनतो जनरली मी शेवटी बोलतो पण त्याच्या आज मुद्दामून अगोदर बोलतोय त्यानंतर ते दोघांनाही बोलायला देतो पण मनापासून बरं वाटते. जयेश एक वेगवेगळ्या गोष्टी काही बाबतीत फसवणुका अगदी तुम्हाला माहिती असेल नसेल जयेशला तिकीट पण दिलेलं ऐन वेळी ते बदलण्यात आलं. शेवटी एक लक्षात घ्या आपला पक्ष असा आहे का सर्वसामान्य माणसाला तुम्हाला माहीत नसेल तर राजेश पाटील जे आपले आमदार होते ते वसई पंचायत समितीचे सभापती झाले. त्या आदिवासी असून सुद्धा जनरल जागेवर त्यांना आपण सभापती केले. इकडे बसलेले रुपेश जाधव हे दलित समाजातले बौद्ध समाजातले एक युवक त्यांना पण आपण जनरल जागेवर महापौर केलेला. शेवटी आपण बघतो काय त्या माणसाची जात त्या माणसाचा धर्म हे बघत नाही तो माणूस किती योग्य आहे. आणि जयेश तुला मी एक सांगतो तू थोडा उशीर केला नाहीतर नरेंद्र किंवा आपलं गदा किंवा सदा किंवा हा सदाच उत्कट झाला असं इकडे अर्चना देखील आलं तिचं पण मनपूर्वक स्वागत करतो. आणि एक लक्षात घ्या निवडणुका झाल्या असल्या तरी पक्षाला चांगल्या कार्यकर्त्यांची गरज असते आणि जेवढे चांगले कार्यकर्ते त्या पक्षाकडे शेवटी बघा लोक निवडून देतात पण लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम कार्यकर्ते नेहमी करत असतात. जयेश अर्चना वगैरे हे जर थोडं अगोदर भेटले तिथे काही फेरफार आपण निश्चितपणे केले. तुम्ही बघितलं असेल तर शेखर धुरी सारखे बीजेपीचे सिनियर कार्यकर्ते 40 वर्ष काम केलं त्यांचं पण तिकीट कट केलं परंतु त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आदल्या दिवशी भेटले ये तुझं काम मला माहिती आहे तू कशा प्रकारे पक्षाची प्रामाणिक तू कोणत्या पक्षाची प्रामाणिक होता तो नाही पण तू प्रामाणिक होता आणि अशी प्रामाणिक माणसं आलेली. आज तुम्हाला सांगतो रंजना भालेकर म्हणून रंजना आहे का ही जी तुम्हाला 5 फुटाची बावली दिसते ही अतिशय हुशार आहे अतिशय हुशार. आणि तिला आपण जनरल जागेवरून आदिवासी महिलेला जनरल महिला जागेवरून तिला उभं केलं. आपल्या जागी दुसरं का केलं तर ती ज्यावेळी ग्रामपंचायतीची सरपंच बनली म्हणजे अगोदर ग्रामपंचायत बंद झालेलं ज्यावेळी ते आकाशीला
आपल्याला एक आदिवासी महिला पाहिजे होती उभं करण्याकरता, पण ग्रामपंचायतीकरता. तिला उभं केलं. 5वी 7वी शिकलेली, घरकाम करणारी, गुढीबांधी करणारी अशी ही एक आपल्यातली कार्यकर्ती. विकास वर्तक म्हणून माझ्या मित्राकडे आगाशीच्या गेली आता. आणि त्याच वेळी तिचं नशीब बघा कसं जोरात असते. एखाद्याचं आहे ना नशीब जोरात असते, एखाद्याचं नशीब जोरात असते. मग ते सरपंच पद नंतर पडलं त्या आदिवासी महिला. आणि हिला आपण त्या जागेवर उभं केलं, सरपंच बनवलं. मग इतकी अडचण झाली का आता सरपंच गावची आणि आगाशीसारख्या मोठ्या ग्रामपंचायती आणि घरकाम कसं करायचं. तर तिने विकासला ती अडचण सांगितलं. विकासने सांगितलं मी बघतो तुझं कामाचं. त्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही. 10वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएट झाली, आता MA पास पूर्ण रचना MA पास करते. पुढे सरपंचाचं महानगरपालिका झाली. महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आली. यावेळी ती घाबरलेली. त्या जनरल जागेवर आता आदिवासी महिला कशी काय उभी करणार. पण तिचं काम मला माहीत होतं. एकापेक्षा एक दुसरे वेगवेगळ्या जाती धर्मातली लोक इच्छुक असताना देखील तिचा विचार करून तिला आपण उभं केलं. चांगल्या मताने ती निवडून आली. म्हणजे ती आदिवासी आहे त्याचा फटका लोकांना जनरली असं वाटते का कॅथलिक मतं मिळतील ना मिळतील, हिंदू मतं मिळतील ना मिळतील, अमुक अमुक. पण एक विश्वास असतो कार्यकर्त्यांचा. मी एक का बोलतो सगळं, कारण का निवडून आणत मी तिकीट देण्याचं काम केलं. निवडून आणण्याचं काम आपले कार्यकर्ते करतात. आणि त्याचमुळे तुमच्यासारखे जे सगळे तुमच्यासारखे जे कार्यकर्ते आले यांनी तर अगोदर केल्या तर 4 सीट वाटल्या त्यांना आजूबाजूच्या आपल्या. काय दादा बरोबर ना. पण देश संपर्कात होता. नंतर भेटलेला मला मदत झाली त्याची. मोठं कशा करता त्याच्या आपलं सदा तुम्हाला होकारा सांगतो तिकडून निवडून आले का या लोकांनी आपल्याला मदत केली. तुम्हाला नाही पण नसेल म्हणून मी खास काशीनाथ दादांना कालच सांगितलं का आपले 4ही नगरसेवक पण म्हणजे त्यांना पण कळलं पाहिजे, त्यांनी पण कार्यकर्त्यांना बघितलं पाहिजे. आणि या कार्यकर्त्यांचे चेहरे बघून ठेवा सगळे. हे कार्यकर्ते जेव्हा कधी येतील उपमहापौर साहेब तुम्ही आहे, बचूबाई येतीलच असं 5 मिनिटात. एका सिनियर सिटीजनच्या कार्यक्रमाला गेलो. तुम्ही सगळे चेहरे बघा. शेवटी एकच लेवल मोठं आहे. नगरसेवक, महापौर, आमदार मोठे नाही, कार्यकर्ते मोठे असतात. एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि कार्यकर्त्यांचा योग्य तो मान सन्मान झाला पाहिजे. कार्यकर्त्यांचा योग्य तो मान सन्मान. तुम्ही कधीही आले, आज प्रवेश करताय म्हणून नाही. मी दादा तिकडे राजेश पाटील त्यावेळी ऑफिसमध्ये असतो. त्यावेळी आम्ही सगळ्यांना अर्धा कप चहा, अर्धा ग्लास थंड पाजून भेटतो. तुम्हाला सांगून ठेवतो का माझ्याकडे दादाकडे येण्याकरता कोणीही फौजदाराची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे. जयेशला आता अनुभव आलाय. त्यावेळेला जयेशची माझी भेट झाली इलेक्शन नंतर. त्याला अनुभव आलाय. आल्यावर मान सन्मानच देणार. तुमचं काम 100% होतील असा प्रयत्न मी करेल. 100% काम आम्ही देऊन आले. शेवटी एक लक्षात घ्या. पण महानगरपालिकेच्या अखत्यारीत जी कामं असतील ती 100% होतील. एखादं कायद्यात बसत नसेल काम तर ते ठरेल. बाकी तुम्ही ज्या अडचणी आल्या हे बघा, लोक कार्यकर्ते जे येतात ना पक्षाचं काम करतात ते काहीतरी मिळावं म्हणून कधीच करत नाही. आपलं काम व्हावं. कुठे गटाराचं काम असेल, कुठे रस्त्याचं काम असेल, कुठे टॉयलेटचं काम असेल, कुठे पाण्याचं काम असेल, कुठे विजेचं काम असेल. आणि ही कामं तुम्ही लोकांची घेऊन येतात.
त्याच्यामुळे कामं घेऊन येताना माझ्याकडे आणि दादांकडे अजिबात विचार हे काय करायचं आणि बोलताना अजिबात विचार नाही करायचा. 4 वेळा चुकतील तुम्ही बोलताना. एक खास करून महिलांना दाखवतो, मला पण दाखवतो, पण तुम्ही 4 वेळा बोलताना चुकतील पण बोलले नाही तर आम्हाला कसं कळणार. त्याच्यामुळे बोलायला शिका आणि हक्काने बोलायला शिका. मला एक खात्री आहे का तुम्ही आल्याने आपली पक्ष संघटना फक्त वसई नाही तर आजूबाजूच्या परिसरामध्ये पण मजबूत होईल. आणि तुम्हाला इकडे एक सांगतो का आलेल्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान राहील. जय शाही अर्चना, तुम्हाला पण काही ना काही जबाबदारी. जय खात्री बाळग, तू रिकामी बसणारा माणूस नाही. त्याच्यामुळे जबाबदारी मिळेल तुम्हाला आणि योग्य प्रकारे तुम्ही ती पार पडतील अशी खात्री आहे. त्याच्यामुळे माझ्याकडून एक शब्द तुम्हाला देऊ ठेवतो आता का कुठे न कुठे यांचा विचार केला जाईल आणि त्या हिशोबाने तुम्ही पण सगळे कामाला लागा. मनपूर्वक स्वागत करतो. सांगितलेलं लक्षात ठेवा का आम्ही रोज ऑफिस करतो आणि रोज भेटतो. हा, बाहेर गेलो तर भेटणार नाही. मी आता पण चाललाय वालीवला, एक 15-20 मिनिटात मी निघेल इकडून. कारण का तो मुस्लिम समाजाचा जो इफ्तारची प्रोग्राम असतो तो 6:40ला काहीतरी 6:40 आहे, तर त्याच्या अगोदर मला वालीवला पोहोचायचं. त्याच्यामुळे मी निघेल. इकडे आहेत सगळे महापौरकडे येतील आपण बघा रे मार्शल महापौर परत होतील. तर मग जे काही प्रश्न असतील म्हणजे आता हे बोलण्याच्या अगोदर तुम्हाला जर काही प्रश्न जागेवर नावं कुणाची घ्यायची नसते, तुमचा काही प्रश्न असेल, काही समस्या असेल, बोलायचं असेल तर एक माईक तुमच्या इकडे येईल, हात वर करा, तुम्ही माईकवर बोला. एक 10-15-20 मिनिटं मी इकडे नक्की सगळ्यांचे प्रश्न ऐकेल. नंतर मग सगळे जयेश वगैरे बोलतो. धन्यवाद.